नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या ब्लॉगमध्ये आपण मिक्स व्हेज भाजी बघितली 25 लोकांसाठी, आणि फक्त 25 नाही, त्याच्यापेक्षा थोडेफार जास्त लोक झाले तर ते सुद्धा खाऊ शकतात. तर आज आपण नॉर्मल ही पिवळी बटाट्याची जी भाजी आहे ती बघणार आहोत, आणि 25 लोकांसाठीचं बजेट आणि क्वांटिटी आणि सगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी किती बटाटे लागणार, तर 25 लोकांसाठी जर तुम्हाला बटाट्याची भाजी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 1.5 किलो बटाटे लागणार आहेत. आणि एका टायमाला आपण फक्त एक भाजी खात नाही, तर आपलं एक प्रॉपर जेवण असतं कधीही, किंवा चपाती तरी ॲटलिस्ट असते. तर सो त्यासाठी 1.5 किलो जे बटाटे आहेत ते एकदम परफेक्ट आपल्याला लागणार आहेत. तर त्यानंतरच्या गोष्टी मी तुम्हाला रेसिपी करता करता सांगते. तर इथे मी 1 वाटी तेल वापरलेलं आहे. मी वाटीचं प्रमाण ह्यासाठी सांगते कारण नॉर्मल सगळ्यांकडे सेम वाटी असते. तर इथे मी 1 वाटी तेल वापरलेलं आहे. 2 चमचे जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि 1 चमचा मी मोहरी टाकलेली आहे. आणि जर मिरचीचं प्रमाण म्हणाला तर 12 ते 14 मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत. मीडियम साईजची जी आपली ठाकरी मिरची असते ती मी वापरलेली आहे, कारण ती तिखट असते. त्यानंतर मुठभर ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे. तर मिरचीचं कधी कधी वाटणसुद्धा कोण टाकतं, पण मिरची अशी टाकल्यामुळे खायलासुद्धा छान लागते. तर ही मिरची छान क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अद्रक आणि लसूण, आणि हे अद्रक आणि लसूण पेस्ट केलेली नाही आहे. तर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता, किंवा मिक्सरमध्ये थोडंसं दरदर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. आणि आम्ही जो लसूण आहे त्याचं साल न काढताच ग्राइंड करून घेतो, म्हणजे एकदम त्याचं शेवटचं जे साल राहतं ते तसंच ठेवून मग ते ग्राइंड करून घ्यायचं, आणि एकदम पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं दरदर ठेवायचं आहे, त्याच्यामुळे छान टेस्ट लागते भाजीला. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वापरलेला आहे कांदा. तुम्हाला उभा कांदा चिरलेला आवडत असेल तर तसासुद्धा तुम्ही टाकू शकता. इथे आम्ही बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आणि कांद्याचं प्रमाण म्हणाल तर इथे मी मोठे 3 कांदे वापरलेले आहेत, म्हणजे एकदम मोठे जे कांदे येतात ते 3 कांदे मी इथे वापरलेले आहेत. आणि जर मीडियम कांदे तुमच्याकडे असेल तर तुम्ही 4 ते 5 कांदे वापरू शकता. त्यानंतर आपल्याला थोडासा कांदा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये वापरायची हळद, आणि इथे 2 मोठे भरून चमचे हळद वापरलेली आहे. चमचा म्हणाल तर पोह्याचा, जो पोहे खाताना आपण चमचा वापरतो तो चमचा, आपल्याला 2 चमचे हळद वापरायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे अर्धा चमचा हिंग टाकले. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकला आहे थोडासा, आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकले, आणि चवीपुरतं मीठ. आणि मिठाचं प्रमाण जर तुम्हाला येत नसेल तर 1.5 किलो बटाट्यासाठी आपल्याला 1.5 चमचा मिठाचं प्रमाण वापरायचं आहे. तर अशा प्रमाणात तुम्ही ही भाजी करू शकता. आणि काहीही फंक्शन असेल ना तर ही बटाट्याची भाजी केली तर सगळ्यांना छान आवडतेच. तर इथे मस्तपैकी जे मसाले आपण टाकले, म्हणजे जिरा पावडर आणि गरम मसाला, छानपैकी कांद्यामध्ये परतून घ्यायचं. मीठ पण टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे. तर बटाटे टाकण्याची ही जी पद्धत आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा. जर जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला भाजी करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इथे अर्धे बटाटे टाकलेले आहेत. अर्धे बटाटे टाकल्यानंतर 1 वाटी इथे कोथिंबीर मस्तपैकी स्प्रेड केलेली आहे. कोथिंबीर भरपूर वापरायची बटाट्याच्या भाजीमध्ये, दिसायलासुद्धा छान दिसते आणि खायलासुद्धा छान लागते. तर इथे अर्धे बटाटे टाकले आणि त्या मसाल्यामध्ये छानपैकी ते मिक्स करून घेतले. ते मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला बाकीचे बटाटे टाकायचे, ते मी तुम्हाला पुढे दाखवते. ज्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या मीडियम ठेवायच्या, कारण ते सारखं मिक्स करून बटाटा गळून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मीडियम त्याच्या ज्या फोडी आहेत त्या ठेवायच्या. आणि इथे अर्धे बटाटे मस्तपैकी मसाल्यात मिक्स झाल्यानंतर उरलेले बटाटे आपण त्याच्यामध्ये टाकायचे. आणि बटाटा शक्यतो एकदम पण आपल्याला शिजवायचं नाही आहे, म्हणजे एकदम पण उकळून घ्यायचं नाही आहे, नाहीतर ती एकदम भाजी आहे ती एकदम ओली ओली होऊन जाते. थोडासा कच्चा आणि थोडासा शिजलेला असा आपल्याला बटाटा ठेवायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही शिट्ट्या 3 देऊ शकता. 4 ते 5 शिट्ट्या दिल्या तर तो बटाटा एकदमच आपला मऊ होऊन जातो. तर इथे छानपैकी बटाटा मिक्स करून झालेला आहे. आणि मिरची अशी टाकल्यामुळे काय काय खायलासुद्धा आवडते, त्यामुळे अशी मिरची टाका, दिसायलासुद्धा सुंदर दिसते ती भाजी. आणि जर तुम्हाला ग्राइंड करून टाकायची असेल ना मिरची, तर थोडीशी दरदरी ग्राइंड करा, एकदम पेस्ट करू नका. तर अशापैकी मस्तपैकी ही भाजी आपल्याला फक्त 10 ते 15 मिनटासाठी शिजून घ्यायची असते. आणि
एकदम मस्त होते ही भाजी आणि करायला पण सोपी आहे, कोणीही करू शकतं. आता पुढे खूप सारे फंक्शन्स येतात, आता आपल्याकडे हळदी कुंकू या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यासाठी आपण शक्यतो घरी करतो. तर अशी भाजी तुम्ही पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता, पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्ही प्रॉपर जेवण करत असाल तर त्यामध्ये एक मेनू अशा बटाट्याच्या भाजीचा ठेवू शकता, कारण लहान मुलांनासुद्धा आवडते आणि मोठ्यांनासुद्धा आवडते. तर अशी छान बटाट्याची भाजी तुम्ही करू शकता आणि शक्यतो ही भाजी थोडीशी तिखट असेल ना तर छान लागते, खायला मस्त वाटते. तर अशी मस्तपैकी अगदी पूर्ण प्रोसेसला आपल्याला एक 20 ते 25 मिनटं लागतात आणि आपली भाजी तयारसुद्धा होते. खूप सारी कोथिंबीर त्याच्यावर टाकली आणि ओलं खोबरं टाकलं, आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करू शकता, पण छान लागतं या भाजीमध्ये. तर खोबऱ्याचं प्रमाण म्हणाला तर अर्धी वाटी खोबरं इथे वापरलं आहे. अशा प्रकारे छान ही बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपली मिक्स व्हेजची भाजीसुद्धा बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.